काय हो आता बाई पेचच झाला. सांग बाई आता आई नांदा लावून राहिली, कधी येतं आणि इकडे पाय बरोबर आता माझ्या सासूचाही टोंगळा हो महिला. नाही बाई आता मी जर गेली तर काय म्हणतील त्या मोहिनी ताई, त्या लेकरं सांभाळतील का ती आई. पण किती म्हटलं तरी आता हे चांगलं असतं तर मी गेलीच ती बिचारी. काय हो आता मम्मीला जर म्हटलं ना तर मम्मी म्हणेन की तुलाच यायचं नाही, तूच कारण सांगतो. सांग बाई आता काय करू. आता बरं म्हणू तर कसं म्हणू. मम्मीचं जर चांगलं असतं तर म्हटलं असतं मग मम्मीला की मम्मी मी जातो म्हणून. पण आता मम्मीचं चुकून राहिलो ना, आपण काय म्हणा आम्ही जातो चांगलंही नाही वाटत ना. काय बाई मला पेचच आहे बाई. आता आईला सांगतो बाई मी की मम्मी मी काही येत नाही, दादाला काही पाठवू नको. नाही तू कसं हे म्हणतील मला आईचं दुखलं लगे तू चालली गेली. जाऊ दे बाई आता मग पुढेच जाईन काय मग आता दादा चालला जाईल. आई म्हणेन की तू आली नाही. काय बाई आता आईचं हाताच टोंगळा उमवा लागत होता. खायलाच गेले काय मी तुवर हे रे रिकामी कामं करत राहतात. हेट बाई. काय झालं? मनालाच बडबड करू राहिली का? कोण रिकामे कामं करते? नाही बरोबर नाही. मी काय बोलून थोडी राहिली. तुम्ही कधी आले? मॅट येतो मागे येऊन उभा मी काय मॅट झाली का स्वप्नात आहेस? कोणासंग बोलून राहिली? एकटीच बडबड करू राहिली. कोण रिकामे कामं करते? काय झालं? कुठे तुला टेन्शन आलं? नाही रिकामे कामाची नाही. मी हो मी म्हटलं ते डबे रिकामे करावं लागतात मला घासायले. ते मग किराणा आणला की मग ते भरल्याच जातात ना, मग अजून पुढच्या महिन्या लोक रिकामे होत नाहीत. तर ते म्हटलं डबे रिकामे करायचे राहिले असं म्हटलं. असं डबे रिकामे करावं लागतात नाही. तर दादाचा फोन आला मग दादाचा हो का? काय म्हणे? तुला आला नाही का? हो दादा चालता ना, तू आला ना इकडे म्हणून केलता त्यानं. दादा इकडे आला ना तर उन्हाळ्यात पोरायला सुट्टी आहे. ते वहिनी त्याची बहीण चालली त्याच्या शाळवाले अशी बँकॉकला नोकरी लागली. हो तिकडच्या कंपनीत लागला तो जॉईन झाला तिकडे चालले ना ते. तर मग आता वहिनी समजा भेटीला आली बहिणीच्या. तर दादा हो सांगे ना मला तुम्हाला केलता का फोन त्यानं हो का? काय म्हणे? रश्मीला घ्यायला येतो म्हणे बा. हो का असं म्हणे. काय म्हटलं मग तुम्ही? मी म्हटलं पाहतो रश्मीला विचारून सांगतो. म्हटलं काय सांगू मग? मम्मी काय सांगू? काय सांगा काय लागते? नाहीच सांगा. मम्मीच्या पायाचं फालतू हे झालं ना, म्हणजे कसं मग आता मी नसली की अजून त्याला करावंच लागते किती म्हटलं तरी. मग त्याचा टोंगळा अजून उमेन ना, त्याच्यापेक्षा राहू देते ना. मग बघत जाते असं सांगून द्या ना तुम्ही त्याला. अहो मॅटे आईचा काय टोंगळा म्हणजे काय काय हे झाला का? तो गेलच कालती काय नाही झाला तो चांगला. जाय सांगितलं तर दादाला म्या उद्या येतो तो घ्यायला तुले. चालली मोठी रिकामी कामं करतात असं करतात असं मागे घरच्या लोक बोलतो नाही. टरंग करतो मागे घराने करतो त्याची मनातल्या मनात. आणि पकडलं तर म्हणते की डबे रिकामे करायला लागतात. नाही तसं नाही. मी कशाला घराने करू कोणाचे? जाऊ दे ना खोटे पकडलं ना तुले रंगी हात म्या. सांगू मम्मीले ती रश्मी म्हणते की मम्मी रिकामे कामं करत राहती. खुशी हवं नाही तसं म्हणू नका. मी तसं थोडी म्हटलं. मी असंच म्हटलं की मम्मीचं काही काम नाही, काम करायचं तरी बी करतात रिकामी कामं असं म्हटलं. काय माहित बाबा कसं म्हटलं कसं नाही. मला जे ऐकू आलं ते सांगून देईन मी आता मम्मीले. जाय तू आता तो भाऊ येते तुला घ्यायला. जाय तू मग मी सांगतो मम्मीले रश्मी काय बोलते तुला मागे. तोंडावर लय मम्मी करतो मागे पाय शिशी म्हणते तुले असं सांगतो मी आता मम्मीले तू गेलं की. कशी हवं मी काय म्हटलं तुम्हाला शपथ आहे मला काही सांगता नाही तर मम्मीला काय वाटेल. मी तसं नाही म्हटलं ना. मी फक्त असं म्हटलं की बा मम्मी फालतूच रिकामी कामं करतात, काही काम नाही मम्मीला काम करायचं वर गेल्या म्हणून तोंडातलं चकाली असं म्हटलं ना. तुम्ही एखादं सांगता विचार करा. शपथ आहे तुम्हाला मी कशी नाही सांगायचं. आता मी जाणारच नाही, मी जातच नाही. जाय मॅट डोक्याची काही सांगत नाही मी. चालली मोठी चप्पा घालते. जाय हा ठीक आहे पण लक्षात ठेवजो माझ्यासोबत जर मला जर काही म्हटलं मला जर ऐकलं नाही तर मी मम्मीला कधी बी सांगू शकतो. नाही मी काय ऐकत नाही तुमचं. मी सगळंच ऐकतो. मम्मी सांगू नका फालतू गैरसमज होईल मम्मीचा. मी तसं नाही म्हटलं देवा शपथ मी तसं नाही म्हटलं. मी का तसं म्हणणार आहो का? मी असंच म्हटलं फक्त की मम्मी फालतू रिकामी कामं करतात, काही काम नव्हतं वर जायचं. तसं मन सांगता त्या झाडायलाच गेलते. त्या काय बिचार झाडायला पण टाकतात झालं. पण सांगू नका वा त्याला खराब वाटी ना. भांडण होतं आमच्यात. कसं पकडलं मागे माझ्या घरच्या लोकांची घराने करतो नाही कुचकुच करतो नाही असं आहे नाही. आता तुम्हाला काही म्हटलं मी मम्मीला सांगून देईन. नाही मी काय तुम्हाला की म्हणतो तुम्ही चांगल्या लय चांगल्या तुम्ही जगाच्या पाठीवर तुम्ही तर चांगल्या. मम्मीला सांगू नका. तुम्ही दादाला सांगितलं का उद्या येते का तू घ्यायला? मम्मीला सांगा लागेल ना. दे ना सांगून जाय. मग सांगितलं मग मम्मीला तू सांग जाय उद्या चालली म्हणा मी. हो मम्मीनं हो म्हटलं ना. मी सांगते मी विचारते ना अजून की जाऊ की नाही. मग मी चालली जाते उद्या. श्रावणीनं बोलावल्याशिवाय जातच नाही मी. येणार रे ओळखीत नाही येणं.
श्रावणी दीदीचे फ्रेंड्स पण आलेत ना? नाही मी नाही येत. काय रे कृष्णा, ए किशू, चल ना माझ्या फ्रेंड्सची मी तुला ओळख करून देते ना. किशू ये ना. किशू मी आलो आलो आलो, मी किशू. मी किशू, किशू इज कमिंग. चल बाबा चल, ऐ हात बाजूले. शाऊ, आपण दोघं फ्रेंड्स? हा, पक्के वाले फ्रेंड्स. मी तुझी फ्रेंड्स आहेस ना रे, तरी पण तू का का असा गाल फुगून बसला, माझ्यासोबत बोलत नाही? माझ्या घरी येऊन माझ्यावर रुसला का तू? कसा रे तू? चल तुला माझ्या फ्रेंड्सची ओळख करून देते, माझी सोसायटी दाखवते ना, चल ना. येतो ना ग शाऊ, येतो ना मी. मला पण तुझ्या फ्रेंड्सला भेटायचं आहे. आय मीट टू यू युअर फ्रेंड्स. हॅलो हॅलो अँड मी पण भेटतो ना गेले. इंग्रजीतच बोलत असतील ना ते? मला लय साजरी बोलता येते, तू टेन्शन नको घेऊ. मी लय मस्त बोलतो. म्हणजे ते काय बोलतील लगा जे पुण्या मुंबईवाले इंग्रजी, इतकी झाक इंग्रजी झाडतो मी. चाल तू पाहिजे नाही तर असं इम्प्रेशन टाकतो ना की ते बी म्हणतील की शाहूचा फ्रेंड्स बेस्ट वाला. फ्रेंड्स नाही, बेस्ट फ्रेंड. काय इंग्रजी बोलतील. हा चल, मला गेला इंग्रजायचा वंशज, इंग्रजी बोलणारा. चल वय पुढे. हे असे येडे गवाडे लोकांची जास्त तू डोकं लावत नको. तुझं डोकं म्हणजे यू आर इंटेलिजंट लेडी. गर्ल्स तू तर गर्ल्स आहे ना, इंटेलिजंट. ओ एमटीने चल ना सरका, काय ते फुकटची इंग्रजी झाडून राहिला, डोकं खातं. चलो दीदी चल, आपण ही मॅटर आहे. जाऊ दे ग, चल रे चल. अरे मी तर चाललो ना बी, तुम्ही खातीत बघता का? अरे राधीला तर येऊ दे. ए राणी चल ना ग. सोळा पिच्छा. मीच जातो, शाहूच्या फ्रेंड्सला भेटतो ना, त्यांना दाखवतो ना मी किती हँडसम, टॅलेंटेड, हुशार, ब्युटिफुल असते का? नाही ब्युटिफुल नसते, हँडसम असते ना, बॉय आहे म्हणून. हा किसना ना श्रावणी दीदी, हा कृष्णाला अपमान करते पाहिजे. तुला फ्रेंडच्या समोर हा काहीच बोलणार नाही की तुला हसतील ना. जाऊ दे ना ग, माझे फ्रेंड सगळे समजदार आहेत. त्याला समजते ना तू लहान आहे. आय एम व्हेरी हँडसम अँड इंटेलिजंट अँड टॅलेंटेड बॉय इन फटाफट इंग्रजी बोलिंग अँड सगळ्याले बी कौतुक करीन. इंग्रजीले साजरी येते बोले. असंच बोलू ना दीदी, असंच बोलू ना त्याच्या समोर. अरे तशीच आहे का तू? काय? हो तुला वाटेल तसं बोल, तू काही टेन्शन घेऊ नको. माझे मित्र सगळे चांगले आहेत. हा, त्यांना माहित आहे तू येडा आहेस म्हणून. ते वैयक्तिक तुला तू काळजी नको करू किसने. ते तुला तोंडावर काही म्हणणार नाही, पण मागे ते नक्कीच तुला काय म्हणतील आता ते मी तुला सांगू शकत नाही. साऊ, मला एकदा किशू म्हण ना ग, मला चार्जिंग झाल्यासारखं वाटतं. किशू, हे आता मी लिफ्ट घेतच नाही, मी डायरेक्ट जिन्यातून जातो धडधड पळत. माझ्या अंगात खूप मोठी एनर्जी आली आता. अरे थांब ना. जाऊ दे ना दीदी, भेटायन ते नक्की पागल होणार आहे ते काही दिवसात. पाहिजे तू जाय तोंड नको फोडून घेऊ फक्त.